ज्या मंत्र्यांची प्रतिमा सार्वजनिक जीवनामध्ये तितकीशी बरी नाही आहे अशा मंत्र्यांना बाहेर ठेवण्याचा सुद्धा भाजपचा प्रयत्न आणि त्या अनुषंगाने सुद्धा मित्रपक्षांवर दबाव बनवला जातोय। विशेष करून शिंदेंना हा मुद्दा पटलेला नाहीये किंवा रुचलेला नाहीये। त्यांच्याकडे असे काही बोलघेवडे मंत्री आहेत की ज्यांनी वारंवार सरकारला त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत आणलं होतं। उदाहरणार्थ तानाजी सावंत असतील किंवा संजय राठोड यांच्यासारखे मंत्री आहेत की ज्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळू नये या पद्धतीचं भाजपचा प्रयत्न आहे आणि त्याला शिंदे गटाचा विरोध आहे। अशा वेळेला काय मध्यम मार्ग निघू शकतो? नाही, काही वादग्रस्त जे मंत्री आहेत म्हणजे कलंकित हा शब्द मी वापरणार नाही, कारण कलंक आपण काल पण चर्चा केली, ज्यावेळेस कलंक किती सिरियसली घेतला जातो हे याची उदाहरणं आपणच बघितलेले। काही मंत्र्यांच्या बाबतीत स्थानिक राजकारणामुळे वाद आहेत। आता अब्दुल सत्तार यांच्या संदर्भात रावसाहेब दानवे आणि त्यांचा जो मध्यंतरीचा कलह झाला किंवा त्यांच्या काही वक्तव्यामुळे वाद झाले होते, असे असतील मंत्री ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत। म्हणजे हाच जर निकष लावायचा झाला तर मला वाटतं की शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीला जास्ती काळजी वाटली पाहिजे, पण त्यांच्या चेहऱ्यावर कुठे काळजी दिसत नाहीये। याचा अर्थ हे ते काही जी चर्चा सुरू आहे त्यांची ती त्यांनी पण फारशी गांभीर्याने घेतलेली दिसत नाहीये। हा, काही स्थानिक राजकारणामुळे काही लोकांच्या बाबतीत रिझर्वेशन असू शकतील आणि त्या लोकांना किमान पहिल्या विस्तारापासून तरी दूर ठेवलं जाईल असं दिसतंय। परंतु आता पहिल्या विस्तारात नेमके मंत्रीच कोण येते, किती येत आहेत संख्या, त्याच्यावर अवलंबून आहे। पण ज्येष्ठ मंत्री आणि विशेषतः एक भौगोलिक सामाजिक संतुलन ठेवलं जावं। ज्या लाडक्या बहिणींच्या जीवावर आपलं सरकारने एवढं बहुमत मिळालं, त्या लाडक्या बहिणीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात पंतप्रधानांसमोर शपथविधी होणार आहे की नाही, असे अनेक प्रश्न मला वाटतं आहेत। आता उद्याचे त्यानुसार मला वाटतं की शपथविधी जर तिघां व्यतिरिक्त अन्य लोकांचा असेल ते या सगळ्या गोष्टींचा विचार झालेला दिसू शकतो। अभय सर, पण एक प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर आणि तो पक्ष आपला आहे हे सगळं सांगितल्यानंतर, निवडणूक आयोगानं ते मान्य केल्यानंतर, आता जेव्हा एकनाथ शिंदे विधिमंडळामध्ये जाणार आहेत त्यावेळेस त्यांच्या समोरचं एक आव्हान असं सुद्धा असणार आहे, जसं मी मगाशी म्हटलं की 2014ला जशी शिवसेना भाजपसोबत होती तशी आता 2024 मध्ये शिवसेना भाजपसोबत असणार आहे। याच्यामध्ये ऍडिशन फक्त असणार आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचं। आता जर तुलना केली गेली या दोघांची, म्हणजे त्यावेळेसच्या शिवसेनेची आणि आत्ताच्या शिवसेनेची, तर एकनाथ शिंदे यांना हे दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल की भाजपनं तेव्हा आपल्याला जे काही दिलं त्यापेक्षा मी जास्त मिळवून दाखवले। त्यावेळेस भाजपनं उपमुख्यमंत्रीपद दिलं नव्हतं, त्यावेळेस भाजपनं गृहमंत्रीपद दिलं नव्हतं, त्यावेळेस भाजपनं अर्थमंत्रीपद दिलं नव्हतं। त्यामुळे याच्यापैकी जास्तीत जास्त काहीतरी पदरात पाडून घेणं जेणेकरून मी जास्त चांगला शिवसेना लीडर म्हणून बार्गेन करू शकतो, हाही संदेश एकनाथ शिंदेंना द्यायचा आहे? नाही, निश्चितपणे। कारण असं आहे की 2014ची परिस्थिती, कविता असं होते की तो सगळा म्हणजे ज्याला घटस्फोटानंतरचा संसार म्हणतात असं त्याचा उल्लेख करतात, कारण दोन स्वतंत्रपणे निवडणुका लढलेले पक्ष त्याच्यानंतर एकत्र आले होते आणि ते सुद्धा भाजपाला फार संख्याबळ कमी होतं आणि त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेसचा बिनशर्त पाठिंबा पण होता, तरी पण ते एकत्र आले होते। आता भाजपाला त्यावेळेस संख्याबळासाठी फार फार 15 लोकांची आवश्यकता होती, भले शिवसेनेचे त्यावेळेस 63 होते। त्याच्यामुळे त्यांना जो सत्तेतला वाटा मिळाला तो भाजपाची जेवढी गरज होती त्या तुलनेत त्यांना तो मिळाला होता, कारण भाजपाची गरज 15 आमदारांचीच होती त्यावेळेस, ती सुद्धा बिनशर्त पाठिंबा असताना त्यांच्याकडे, त्याच्यामुळे सत्तेत त्यांना महत्वाची खाती मिळाली नव्हती। आता जी परिस्थितीमध्ये असं आहे की त्यांच्याबरोबर अजितदादा आहे, म्हणजे त्यांना आता बहुमतासाठी 15 नाही, कोणाचीच गरज नाही अशी परिस्थिती आज आहे। या परिस्थितीत जो सत्तेचा वाटा मिळतोय तो आता जे साधारणतः जी चर्चा आहे ती जी क्लिअर झालेली खाती म्हणतो आपण या चर्चेतली, ती साधारणतः दिसतात ती निश्चितपणे 2014ला जो सत्तेतला वाटा मिळाला होता त्याच्यापेक्षा अधिकची दिसतात आणि एक अधिकचा पक्ष असताना ती मिळत आहेत। मला वाटतं की तीच बाब ते कदाचित पुढच्या वेळेस तुम्ही म्हणता तसं अधोरेखित करतील की हा वाटा त्याच्यापेक्षा जास्ती आहे। फक्त तिथे प्रश्न तो हा नव्हता की तिथे उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री नव्हते होणार, तिथे ते उपमुख्यमंत्री होणार असतील तर त्यांना साजेसं खातं पाहिजे, हाच मला वाटतं त्यातला एक फरक आहे। खाती आणि मंत्रिपदाची संख्या कमी जास्त असू शकते।